जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कार्बोहायड्रेट काय असतं, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय आहे. आज आपण बघूया कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. तर कार्बोहायड्रेट हे मेनली दोन क्लासमध्ये डिवाईड आहे. फर्स्ट आहे शुगर, सेकंड आहे नॉन शुगर. आता शुगर आपल्याला माहिती आहे की कार्बोहायड्रेटचं जे टेस्ट असतं ते स्वीट असतं, म्हणून आपण त्याला एक शुगर क्लासमध्ये डिवाईड करतो. पण नॉन शुगर यासाठी की काही कार्बोहायड्रेट जे आहे त्याचं टेस्ट जो आहे तो स्वीट नसतो, क्रिस्टलाईन नसतात ते, आणि इझिली डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजेच ते मोनोसॅकराईड आणि डायसॅकराईड सारख्या प्रॉपर्टीज शो करत नाही, म्हणून आपण त्याला नॉन शुगर असं म्हणतो. शुगर हे मेन दोन क्लासमध्ये डिवाईड आहे. फर्स्ट आहे मोनोसॅकराईड, सेकंड आहे ऑलिगोसॅकराईड. आता मोनोसॅकराईड म्हणजे काय असतं? मोनो मीन्स सिंगल, सॅकराईड मीन्स शुगर. मोनोसॅकराईड हे एक सिम्पल कार्बोहायड्रेट आहे जे फर्दर क्लासिफाईड होत नाही किंवा फर्दर डिवाईड होत नाही जेव्हा हायड्रोलिसिस होतं. मोनोसॅकराईड हे मेनली अगेन दोन क्लासमध्ये डिवाईड आहे, बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप आणि बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट. आता बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुपमध्ये हे पुन्हा दोन क्लासमध्ये डिवाईड आहे, अल्डोसेस आणि कीटोसेस. अल्डोसेस याचा अर्थ की त्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. कीटोसेस म्हणजे त्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. आता अल्डोसेसचे एक्झाम्पल आहे ग्लुकोज, गॅलेक्टोज, मॅनोज, आणि कीटोसेसचे एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. जनरल एक्झाम्पल बघायचे असले तर ग्लुकोज जे आहे ते द्राक्षामध्ये प्रेझेंट असतं, म्हणून आपण त्याला ग्रेप शुगर असंही म्हणतो. फ्रुक्टोज हे फ्रूट्समध्ये प्रेझेंट असतं, म्हणून आपण त्याला फ्रूट शुगर असं म्हणतो. प्लस गॅलेक्टोज जे आहे ते मिल्कमध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटममध्ये हे अगेन 5 क्लासमध्ये डिवाईड आहे, ट्रायोसेस, टेट्रोसेस, पेंटोसेस, हेक्झोसेस आणि हेप्टोसेस. ट्रायोसेस म्हणजे ज्यामध्ये 3 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, फॉर एक्झाम्पल ग्लिसरल्डिहाइड और डायहायड्रॉक्सी ॲसिटोन. टेट्रोसेस म्हणजे ज्यामध्ये 4 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, एक्झाम्पल इरेथ्रोज. पेंटोसेस म्हणजे ज्यामध्ये 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, एक्झाम्पल रायबोज. हेक्झोसेस म्हणजे ज्यामध्ये 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज. आणि हेप्टोसेस म्हणजे ज्यामध्ये 7 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, एक्झाम्पल सिडोहेप्टोलोज. त्यानंतर ऑलिगोसॅकराईड. आता ऑलिगोसॅकराईड हे अगेन दोन क्लासमध्ये डिवाईड आहे, डायसॅकराईड आणि ट्रायसॅकराईड. आता फर्स्ट आपण बघूया डायसॅकराईड. डायसॅकराईड नाव आपल्याला काय सजेस्ट करत आहे? डाय मीन्स 2 आणि सॅकराईड म्हणजे शुगर. म्हणजे असं शुगर मॉलिक्यूल किंवा असं कार्बोहायड्रेट जे 2 मोनोसॅकराईड युनिटपासून बनलेलं आहे. जेव्हा 2 मोनोसॅकराईड हे जॉईन होतात एका ग्लायकोसिडिक बॉन्डमुळे, तेव्हा आपल्याला डायसॅकराईड शुगर मिळतो. फॉर एक्झाम्पल शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. आता शुक्रोज हा जेव्हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हा जे जॉईन होतं ग्लायकोसिडिक बॉन्डनी, तेव्हा आपल्याला शुक्रोज मिळतं. तसंच लॅक्टोज जेव्हा ग्लुकोज आणि गॅलेक्टोज जॉईन होतं तेव्हा लॅक्टोज मिळतं. आणि माल्टोज जेव्हा 2 अल्फा डी ग्लुकोज जॉईन होतात तेव्हा आपल्याला माल्टोज शुगर मिळतं. आता ट्रायसॅकराईड असं नाव सजेस्ट करतं. ट्राय मीन्स 3, सॅकराईड मीन्स शुगर. ट्रायसॅकराईड म्हणजे जिथे 3 मोनोसॅकराईड युनिट जॉईन झाले असेल बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. फॉर एक्झाम्पल रॅफिनोज, माल्टोट्रायोज आणि पॅनोज. नॉन शुगरला आपण पॉलिसॅकराईड असंही म्हणत आहोत. पॉलिसॅकराईड अगेन दोन क्लासमध्ये डिवाईड आहे, होमोपॉलिसॅकराईड आणि हेटेरोपॉलिसॅकराईड. होमोपॉलिसॅकराईड म्हणजे काय? होमो मीन्स सेम, पॉलिसॅकराईड म्हणजे जिथे 10 किंवा 10पेक्षा जास्त मोनोसॅकराईड युनिट जॉईन झालेले आहे त्याला आपण म्हणू पॉलिसॅकराईड. आता त्याचे एक्झाम्पल्स आहे स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन. स्टार्च आपण जनरली बघितलं आहे आपल्याला बटाटा, तांदूळ, गहू यामधून मिळतं. ग्लायकोजन जे आहे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एक्सेस ग्लुकोज असतो तो ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये स्टोअर्ड होतो. त्यानंतर सेल्युलोज जो आहे, सेल्युलोज काय करतो? आपल्याला सेल वॉल फॉर्म करण्यासाठी मदत करतो प्लांट्समध्ये. हेटेरोपॉलिसॅकराईड म्हणजे काय होतं? हेटेरो मीन्स डिफरंट, पॉलिसॅकराईड मीन्स अगेन मोअर दॅन
10 मोनोसॅकराइड जेव्हा जॉईन होत आहे बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. आता इथे होमो आणि हेटेरो का आलं? होमो आणि हेटेरो याच्यासाठी आलं, जसं आपण एक्झाम्पल घेतलं ग्लायकोजन. ग्लायकोजन हा बनलेला आहे अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज. जेव्हा खूप सारे अल्फा डी ग्लुकोज जॉईन होणार तेव्हा बनेल ग्लायकोजन. पण यामध्ये जे मोनोसॅकराइड युनिट आहे ते सेम होते, अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज. पण हेटेरोमध्ये काय असेल, जसं कुठे हेटेरोमध्ये ग्लुकोज असेल तर बाजूला असेल फ्रुक्टोज, बाजूला असेल गॅलेक्टोज. म्हणून डिफरंट मोनोसॅकराइड जेव्हा जॉईन झालेले आहे त्याला आपण म्हणतो हेटेरो पॉलिसॅकराइड. आता त्याचे एक्झाम्पल्स काय तर हेपॅरिन आणि हॅलोरोनिक ॲसिड.